नमस्कार. गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा त्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. तिकडं मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, पालघर आदी भागात जोरदार पर्जन्यवृष्टीची वृत्त आणि बातम्या ऐकून मराठवाड्यातील शेतकरी नुसतं ढगाकडेच बघत राहत आहे असं दिसतंय. परंतु जरी आकाशात ढगाची दाट चादर असली तरी म्हणावा तसा पाऊस मराठवाड्यात पडत नाही. परंतु काल रात्रीपासून धाराशिव शहर, परिसर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम का होईना पाऊस रात्रभर पडत आहे आणि आत्ताही यावेळी पण पाऊस सुरूच आहे. हवामान खात्यानं जो धाराशिवसाठी अंदाज वर्तविला आहे त्या अंदाजानुसार सकाळी 11 नंतर जरा जोराचा पाऊस पडेल असं हवामान खात्याचं म्हणणं आहे. परंतु सध्या तरी हलक्या ते मध्यम प्रतीच्या सरी बरसत असून तोही पाऊस ज्यांची मान्सूनपूर्व पडलेल्या पावसानंतर खरीपाची पेरणी झाली आहे त्यांच्या पिकासाठी तो समाधानकारक असेल असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता हा पाऊस कायम आज दिवसभर राहतो की उघडीप देतो ही आता काही वेळानंतर स्पष्ट होईल. तसं पाहिलं तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार 2-3 दिवस असंच वातावरण राहील असं त्यांचं म्हणणं आहे. परवापासून पुणे जिल्ह्याच्या मावळ हवेली भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे. त्यामुळं कुठं दरड कोसळ, कुठं अगदी एक्सप्रेसवेवर पण कमरे इतकं पाणी असे दृश्य होऊन वाहतुकीवरही त्याचा परिणाम झालेला आहे आणि जनतेलाही त्याचा त्रास सहन करावा लागलेला आहे. गेल्या महिन्याच्या प्रारंभी सुरू केलेलं मिसिंग लिंक हा एक्सप्रेस हायवेला जोडलेला रस्ता परवाच्या पहाटे 4:30ला त्याच्यावर दरड कोसळून जे दुर्घटना घडली नाही, त्या मिसिंग लिंकचा भाग कोसळला. त्यामुळं मुंबईकडे जाणारी लेन आणि पुण्याकडं पण येणारी काही काळाकरता म्हणजे जवळपास 20 तास हा मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंदच होता. 18.5 तासानंतर या मिसिंग लिंकवर पडलेला राडा साफ करण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला यश आलं आणि आता तो मार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. तिकडं मंकी हिल ते खंडाळाच्या दरम्यान मुंबई पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळून जी रेल्वे मार्गाची विपरीत हानी झाली आहे ते काम पूर्ण व्हायला किमान 2 दिवस लागतील असं रेल्वे खात्याचं म्हणणं आहे आणि त्यामुळं मग मुंबई पुणे रेल्वे वाहतूक ठप्पच राहणार आहे. हे तेवढंच खरं. आता लोकांना CST मुंबई ते कर्जत आणि इकडून पुणे ते लोणावळा अशी रेल्वेची सेवा आजपासून उपलब्ध असेल. मधला मार्ग जो जिथं रेल्वे मार्ग पावसामुळं क्षतिग्रस्त झाला आहे तिथलं काम सुरू होईपर्यंत
ही व्यवस्था अशीच राहणार. गाडी रिवर्स घ्या. अहो एक लाईन ह्या साईडनं जाऊ द्या. वाढू दे 2 मिनिटं थांबा ना. मला घ्यायला घ्या का तुम्हाला एक लाईन चालली बघा. चालू 2 मिनिटं वळवू द्या की 2 मिनिटं. मग वळवाची व्हिडिओ काय बनवला घ्याय ना त्या साईडनं गाड्या चालले. उतरायचं पडते मग बाबू खाली उलटा काल दुपारनंतर थोडी पावसाने काही भागात उसंत दिली होती. मात्र सायंकाळनंतर परत तो धो बरसत राहिला. त्यामुळं देहूत ही इंद्रायणीला पूर आला असून आज देहूतून संत तुकाराम महाराज पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्यामुळं वारकऱ्यांनी सतर्क राहावं, काळजी घ्यावी असं आव्हान मंदिर संस्थान आणि जिल्हा प्रशासनानं वारकऱ्यांना केलेलं आहे. तिकडं आळंदीत पण इंद्रायणीचं रौद्ररूप अजून कायमच आहे. त्यामुळं मंदिर संस्थान ट्रस्ट जिल्हा प्रशासन यांनी ज्या मानाच्या 56 दिंड्या आहेत त्या 56 दिंड्यात प्रत्येक 10 जणांनीच पालखी प्रस्थानासाठी उद्या आळंदीत यावं असं आव्हान केलं आहे. आता हे आव्हान दिंडीचे मानकरी पाळतात की नाही हे आपल्याला उद्याच कळेल. आजही त्या परिसरात असाच पाऊस राहील, म्हणजे काल परवासारखाच पाऊस राहील असं हवामान खात्याचा अंदाज आहे. तिकडं नाशिकलाही पावसाचा धोकाच आहे. तिकडं ढगफुटी होण्याची शक्यता आहे. परंतु ती ढगफुटी किती वेळात आणि होणार हे हवामान खात्यानं स्पष्ट केलेलं नाही. 300 मिलीमीटर पाऊस पण किती वेळात आणि कसा पडेल याचंही दिलेलं नाही. आज त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी तिथं मनाई करण्यात आली आणि 3 दिवस दर्शन बंद ठेवण्यात आलं आहे. तिकडं सप्तशृंगी गडावर पण सप्तशृंगी देवीचं दर्शन पण 2 दिवस मंदिर संस्थांनं बंद ठेवलेलं आहे. नांदूर घाट ते मंदिरापर्यंतचा घाट हाही प्रवाशासाठी बंद ठेवण्याचा निर्णय
जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. मालेगाव, धुळे आदी परिसरात पण पाऊस चालू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पण पावसानं मोठ्या प्रमाणात थैमान घालायला सुरुवात केलेली आहे. इकडे कोल्हापुरात पंचगंगा तिच्या धोक्याच्या पातळीपर्यंत थोड्याच वेळात पोहोचेल असं जिल्हा प्रशासनाचं म्हणणं असून तिचा पुराचा फटका नागरिकांना बसू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती काळजी घेतलेली आहे. सांगली, साताऱ्यात वारणा नदीलाही पूर आल्याचं वृत्त आहे. सर्वत्र असं पावसाचं वातावरण आहे आणि मराठवाड्यात फक्त जोरदार नाही परंतु हलका आणि मध्यम याचा पाऊस सुरूच आहे आणि हा पाऊस पण खरीपाच्या पिकासाठी समाधानकारक असल्याचं शेतकरी लोकांचं म्हणणं आहे. जनतेचं लक्ष पाणी पातळी वाढते का नाही याकडे असणार आहे आणि ती पाणी पातळी वाढण्यासारखा पाऊस तर येत्या काही दिवसात पडेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.